गरज ही शोधाची जननी आहे, हा विचार कोणत्या विचारवंतांनी मांडला हे मला माहिती नाही, पण मर्चंट नेव्हीच्या संदर्भात तरी त्याची पदोपदी प्रचिती येत असते. जहाजांची जी डिझाईन्स असतात, आकार, शिडांचे प्रकार, ते वाऱ्यावर चालणार की वाफेवर चालणार, या सगळ्या गोष्टी कधी कोणी आपण असं करूया म्हणून ठरवून झालेल्या नाहीत. बाहेरच्या काहीतरी शक्तींनी ह्या गोष्टींवर प्रभाव पाडलेला आहे आणि बाहेरच्या ह्या फोर्सेसमुळे, या शक्तींमुळे हे सगळे बदल होत गेलेले आहेत. मागे आपण बघितलंच होतं की पूर्वीचे जे नाविक होते ते नदीच्या बाहेर पडायला घाबरत होते. त्यानंतर त्यांनी किनारा दृष्टीपथात राहील एवढ्या अंतरापर्यंत जायला सुरुवात केली होती. पण पुढे असं काहीतरी झालं की त्यांना ती भीती पोटात घालून किनाऱ्यापासून दूर दूर महासागर पार करायची वेळ आली. ती घटना म्हणजे 1451 साली तुर्कस्तानचा राजा मोहम्मद यांनी, आता आपण ज्याला इस्तंबुल म्हणतो, तेव्हाचं कॉन्स्टँटिनोपल, ते रोमन साम्राज्याचा भाग होतं, ते जिंकून घेतलं. 1500 वर्ष ते रोमन साम्राज्यामध्ये होतं, ते या राजाने जिंकून घेतलं आणि त्यांनी युरोप आणि एशिया मधला प्रवासच बंद करून टाकला खुशकीच्या मार्गाने, म्हणजे रस्त्याने होणारा प्रवास. इस्तंबुल हे अशा ठिकाणी बसलेलं शहर आहे की पश्चिमेला युरोप आहे आणि पूर्वेला एशिया खंड आहे आणि त्या दोनच्या बरोबर मधोमध या शहराचा अर्धा भाग युरोपमध्ये येतो आणि अर्धा भाग एशियामध्ये. तर त्यांनी तो बरोबर मार्ग बंद केल्यामुळे युरोपियन लोकांची फार मोठी अडचण झाली. मसाल्याचे पदार्थ ही चैनीची गोष्ट नव्हती, ती एक जीवनावश्यक बाब होती. आपण ज्याला सिल्क रूट म्हणतो, त्यांनी चीन पासून युरोप पर्यंत नेहमी व्यापार चालू होता. उंटांचे काफिले जायचे, लोक पायी जायचे, घोड्यावरून, खेचरावरून जायचे आणि तेव्हा रेशीम, मोती ह्या चैनीच्या गोष्टी आणि मसाल्याचे पदार्थ ही एक जीवनावश्यक वस्तू युरोपला निर्यात केली जायची. हा मार्ग बंद झाल्यामुळे तिथे फार मोठी अडचण निर्माण झाली. एक प्रकारचा दुष्काळ निर्माण झाला म्हणायला हरकत नाही. लोकांना हिवाळ्यासाठी मांसाचे पदार्थ टिकवून ठेवायला त्यात मसाल्यांची गरज पडायची आणि ते मिळेनासे झाल्यावर त्यांचे जीव कासावीस झाले. आता काही करून भारतापर्यंत पोचलं पाहिजे. कसं पोचायचं? तेव्हा कोलंबस आणि इतरांना, काही धाडसी दर्यावर्तींना एवढं अस्पष्टपणे माहिती होतं की पश्चिमेकडे 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 जात राहिलं तर जपान येईल आणि जपानवरून पुढे भारत आहे त्यांना माहिती होतं. पण मध्ये हे प्रचंड उत्तर आणि दक्षिण अमेरिका खंड आहे हे मात्र त्यांना माहिती नव्हतं. तर 1451 नंतर जवळजवळ 45-47 वर्ष, 44-45 वर्षांनी कोलंबस निघाला भारताच्या शोधात. सांता मारिया आणि इतर दोन, त्याची 3 जहाजं होती आणि 29 दिवसात त्यांनी अटलांटिक महासागर पार केला आणि तो क्युबाच्या थोड्याशा उत्तरेला, आपण ज्याला वेस्ट इंडिज म्हणतो, त्या भागात जाऊन उतरला. त्यांनी असे 3 प्रवास केले, पण मरेपर्यंत त्यांनी आपल्याला भारत सापडला नाही हे कबूल केलं नाही. त्यामुळेच वेस्ट इंडिज, रेड इंडियन्स वगैरे असे शब्द निर्माण झाले. तो छातीठोकपणे सांगत होता की मला भारत सापडलेला आहे आणि त्यांनी व्यापार केला आणि तेव्हा इतर चांगल्या वस्तूंबरोबर गुलामांची सुद्धा आयात निर्यात सुरू झाली. त्यानंतर स्पेन, इटली, पोर्चुगाल या देशांनी दक्षिण अमेरिकेची लूट सुरू केली. म्हणजे तिथल्या लोकांची कत्तल करून तिथे सोनं फार त्यांना मुबलकपणे मिळालं. त्यामुळे त्यांच्या दक्षिण अमेरिकेमध्ये ज्या प्रगत संस्कृती होत्या, माया, इन्का वगैरे, त्यांचा नायनाट करून, त्यांना लुटून त्यांचं सोनं यांनी युरोपमध्ये आणायला सुरुवात केली आणि तेव्हाच ही समुद्रावरची चाचेगिरी सुरू झाली. एका देशाच्या जहाजांनी आणलेलं सोनं अर्ध्या वाटेत दुसऱ्या जहाजांनी जाऊन ते लुटायचं आणि ते आपल्या राजाला किंवा राणीला नेऊन द्यायचं
तसेच त्यामुळे इंग्लंडमध्ये काही जे सरदार होते नायटेड ते खरे चाचे होते, पण त्यांना नाईटहुड मिळायची. कारण त्यांनी काय कामगिरी केली की स्पेनची जहाज किंवा इटलीची जहाज समुद्रावर लुटली आणि त्यातलं चोरलेलं सोनं आणून राणीच्या पायाशी अर्पण केलं. हा त्यांचा मोठेपणा. तर असे सगळे प्रकार सुरू झाले. तर ह्याच्यावरून आपल्या लक्षात येईल की सुरुवात झाली ती मसाल्याच्या पदार्थांवरून आणि 1492 साली कोलंबस पहिल्यांदा जाऊन पोहोचला दक्षिण अमेरिकेला, म्हणजे त्या दोनच्या मध्ये वेस्ट इंडिजला. आणि त्यानंतरची 5 वर्ष या मोहिमा चालल्या होत्या तर दक्षिण अमेरिकेकडे चालल्या होत्या. दरम्यान वास्को ड गामाला आठवण झाली की अरे आपल्याला भारतालाही जायचं होतं. त्यामुळे 1497 साली तो निघाला तिकडून आणि तो भारतात येऊन पोचला. तो प्रवास फक्त 23 दिवसांचा होता. तो आधी आफ्रिकेला येऊन पोचला, म्हणजे केप ऑफ गुड होपला वळसा घालून वगैरे, ती कहाणी सगळ्यांना माहिती असेल. तो पूर्व आफ्रिकेला आला होता. तेव्हा भारताच्या गुजराती नाविक पूर्व आफ्रिकेबरोबर प्रवास करीत होते, केनिया नंतर टांझानिया वगैरे या देशांची. तर तिथून त्यांनी एका गुजराती पायलटला, मार्गदर्शकाला बरोबर घेतलं आणि तो कोचीनचा रस्ता शोधत आला. मसाल्याचा वास हुंगत तो कोचीनला येऊन पोचला, कालिकतला येऊन पोचला. तर 20 मे 1498ला वास्को ड गामा कालिकतला येऊन उतरला आणि तिथे त्यांनी व्यापार सुरू केला. त्यांनी 4 मोहिमा केल्या. त्यातल्या शेवटच्या मोहिमेत तो हिवतापानी तिथे मरण पावला. पण त्यांनी एक मोठी कामगिरी केली की हा व्यापाराचा मार्ग परत सुरू केला. रस्त्याने जाता येत नाही, हरकत नाही, निदान समुद्र मार्गाने तरी भारताला यायचा रस्ता त्यांनी शोधला. मी आधी म्हटलं की त्याला यायला 23 दिवस लागले, पण त्याला परत जायला 4 महिने लागले. 123 दिवस लागले, 130 काहीतरी दिवस लागले. 4 महिन्यापेक्षा जास्त वेळ लागला. त्याच्यात त्याचं प्रचंड नुकसान झालं. त्याची जहाजं बुडाली, त्याचे बरेच नाविक मेले, एकतर वादळामध्ये किंवा स्कर्वीच्या रोगाने मेले. नुकसान होऊन सुद्धा त्याच्या मोहिमेला जेवढा खर्च आला त्याच्या 60 पट किमतीचा माल तो भारतातून घेऊन युरोपमध्ये गेला. आणि शेवटी त्याचा मृत्यू कोचीनमध्ये झाला. आता आपण कधी कोचीनला गेलो तर तिथे वास्को ड गामाचं स्मारक बघायला मिळतं, त्याला जिथे दफन केलेलं आहे त्या चर्चमध्ये जाऊन बघता येतं. तो इतिहास अजूनही तिथे जाणवतो तिथे गेलं की. तेव्हाची चर्चेस वगैरे अजून तशीच प्रिझर्व केलेली आहेत. तिकडे एका म्युझियम मध्ये तो मी त्या गुजराती पायलटचं नाव विसरलो, त्या पायलटचं चित्र वगैरे आहे की ज्यांनी वास्को ड गामाला भारताचा मार्ग दाखवला. आता ह्या 2 महत्वाच्या मोहिमा आपल्याला माहिती आहेत किंवा हे 2 महत्वाचे शोधक. आता एक्सप्लोररला मराठी शब्द नक्की काय आहे मला माहिती नाही, पण हे जे मार्ग शोधक होते त्यातले हे 2 फारच प्रसिद्ध झाले. एकाने अमेरिका शोधली, एकाने भारताला येण्याचा मार्ग शोधला. पण असे अनेक प्रत्येक राजाच्या आश्रयाखाली असे बरेच नाविक होते की ज्यांचं हे कामच होतं की नव्या देशांना भेटी द्या, त्यांच्याबरोबर व्यापार प्रस्थापित करा आणि तिथे ख्रिश्चन धर्माचा प्रसार करा आणि शक्य झालं तर तिकडे वसाहत प्रस्थापित करा. तर अशाच एका कामासाठी निघालेला आणखी एक तरुण तडफदार नाविक म्हणजे फर्डिनांड मॅजेलन. तर मॅजेलन हा 25व्या वर्षी ह्या कामाला लागला आणि त्यांनी भारतात गोव्यापर्यंत एक प्रवास केला आणि त्यानंतर त्यांनी एक अतिशय महत्वाकांक्षी मोहीम आपल्या हातात घेतली. ती मोहीम म्हणजे जगाला प्रदक्षिणा घालायची. पृथ्वीचा विषुववृत्तावरचा व्यास आहे 21,600 मैल, म्हणजे तो जवळजवळ 40,000 किलोमीटर आहे. वास्को ड गामाने आपल्या प्रवासात एवढं अंतर कव्हर केलं होतं, पण त्याचा प्रवास फक्त युरोप पासून भारतापर्यंतचा होता. फर्डिनांड मॅजेलनला मात्र जगाला प्रदक्षिणा घालायची होती. त्यामुळे त्यांनी 5 जहाजांचा तांडा घेतला
बरोबर 220 युरोपियन नाविक घेतले वेगवेगळ्या देशांमधले, आणि त्यांनी आपल्या प्रवासाला सुरुवात केली. ही गोष्ट 1519 सालची आहे. म्हणजे या प्रवासांना सुरुवात झाल्यापासून साधारण एक 22-25 वर्षामध्ये त्यांनी हा प्रवास सुरू केला. तर मॅजेलननी पृथ्वी प्रदक्षिणा करायच्या हेतूने आधी अटलांटिक महासागर पार केला आणि त्याला समोर दिसला तो दक्षिण अमेरिकेचा किनारा, आणि तो जवळजवळ उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत एखादी भिंत बांधल्यासारखा स्वरूप होता. तरी त्यांनी पुढे काय असा विचार करीत ब्राझील पासून अर्जेंटिना करीत शेवटी त्या भूभागाचं टोक शोधून काढलं. तसं म्हटलं तर केप हॉर्न हे दक्षिण अमेरिकेचं दक्षिणेकडचं टोक आहे. त्याच्यानंतर दक्षिण ध्रुवाचीच भूभाग सुरू होतो. पण तो तितक्या दक्षिणेला न जाता त्याच्या थोड्या आधी एका सामुद्रधुनीमधून प्रशांत महासागरात गेला, म्हणजे पॅसिफिक ओशन मध्ये गेला. म्हणून त्या भागाला आता स्ट्रेट ऑफ मॅजेलनची सामुद्रधुनी म्हणतात. मी त्या भागातून जाऊन आलेलो आहे. एखादा हायवे सारखं आहे ते, दोन्ही बाजूला बेट दिसतात, मध्ये छोटे छोटे खडक आहेत, आणि त्याच्यातून एक अतिशय रुंद अशी ही सामुद्रधुनी आहे, दोन समुद्रांना जोडणार. तिथून त्याचा पॅसिफिक महासागरातला प्रवास सुरू झाला. तसं पाहिलं तर अटलांटिक महासागर लहान, पॅसिफिक महासागर अथांग आहे. त्याचं दुसरं टोक कुठे आहे त्या काळात तर कोणाला माहिती असणं शक्यच नव्हतं. तरी पण त्यांनी स्वतःला त्याच्यामध्ये झोकून दिलं. कधी पुन्हा जमीन दिसेल याचा कोणालाही पत्ता नव्हता. असं करीत करीत तो पॅसिफिक महासागर पार करून फिलिपिन्स मध्ये येऊन पोहोचला, आणि फिलिपिन्स मध्ये तिथल्या राजाशी त्यांनी मैत्री केली, आणि शेवटी त्यांनी तिथल्या ज्या भांडणांमध्ये, युद्धांमध्ये, लढायांमध्ये भाग घेतला, आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. म्हणजे मॅजेलननी स्वतः त्याला प्रदक्षिणा घातली नाही, पण त्याचा जो तांडा होता तो मात्र पृथ्वीला प्रदक्षिणा घालून परत आला. त्यामुळे जगाला प्रदक्षिणा घालणाऱ्या पहिल्या मार्गशोधकाचं नाव फर्डिनांड मॅजेलन म्हणूनच घेतलं जातं. त्यानंतर अनेकांनी ते केलं असेल. हा भाग झाला पश्चिमेकडचे भूभाग शोधण्याचा, म्हणजे अमेरिका, विशेषतः अमेरिकेचा. नंतर कोलंबस नंतर एक अमेरिको वेस्पुची येऊन गेला, त्यांनी बरंच काम केलं त्या बाबतीत. पण त्यानंतर ही जी 150 वर्ष होती, 1492 पासून ते हे साधारण 1650च्या आसपास, ही 150 वर्ष ही एज ऑफ एक्सप्लोरेशन म्हणून ओळखली जातात, की मार्ग शोधण्याचं युग. पण त्याच्यानंतर आणखी 150 वर्षांनी, सुमारे 1800 सालानंतर आणखी एक तसं युग आलं. त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड वगैरे ह्या माहीत नसलेल्या भूभागांचा शोध कॅप्टन जेम्स कुकने लावला. जेम्स कुकच्या आधी बरेच युरोपियन लोक ह्या मार्गाने गेले होते, पण त्यातले कोणीही जिवंत परत गेले नाही. त्यातले काही जण तिथल्या ज्या मावरी वगैरे जमाती आहेत त्यांच्याशी लढताना मरण पावले, आणि काहींना तिथल्या लोकांनी खाल्लं. त्या भागात नरभक्षक जमाती होत्या, आणि त्यांनी या संशोधकांना शिजवून खाल्लं. ही परिस्थिती आहे. आणि जेव्हा जेम्स कुक नंतर त्या लोकांबरोबर त्याची मैत्री झाली, तेव्हा त्या लोकांनी सांगितलं, हा तुझ्यासारखे आणखी आले होते इथे, त्यातले काहींना आम्ही खाल्लंय, पण आपण मित्र आहोत वगैरे वगैरे. तर इतकं ते धोक्याचं काम होतं. पण त्यांनी तिथे जाऊन पुन्हा आपला राणीचा झेंडा उभारला वगैरे. हा भाग व्हिक्टोरिया राणीच्या काळात झालेला. आणि अशा प्रकारे आता जे काही जग आपल्याला माहिती आहे ते ह्या संशोधकांनी शोधून काढलं. पण ह्याच्यात एक उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव हे नंतर शोधले गेले, ते 20व्या शतकाच्या सुरुवातीला. पण हा जो काही काळ आहे त्याच्यामध्ये नव्या वाटा शोधण्याचं काम झालं. नवी क्षितिज ज्याच्या पलीकडे काही नाही हे माहिती असून सुद्धा लोकांनी धाडस केलं आणि बघू तरी काय आहे असं करीत करीत पृथ्वीला प्रदक्षिणा घातली. हा फार महत्वाचा काळ समजला जातो.
मानवजातीच्या प्रगतीच्या दृष्टीने. म्हणजे हे थोडस युरोपियन विचारांभोवती केंद्रित झालेलं जग आहे. कारण असं नाही की तेव्हा अमेरिका नव्हती का ऑस्ट्रेलिया नव्हती का न्यूझीलंड नव्हतं. जोपर्यंत त्यांना ते माहिती नाही तोपर्यंत ते अस्तित्वात नाही. आणि त्यांनी शोधलं म्हणजे त्याचा शोध लागला असा त्यांचा समज होता. जे काय असेल ते असो, जे त्यांनी इतिहास लिहिलेला असतो, त्यामुळे त्यांच्या दृष्टीने या देशांचा शोध तेव्हा लागला. खऱ्या त्यांच्या ज्या अतिशय प्रगत संस्कृती होत्या त्यांचा त्यांनी नाश केला वगैरे हे खरं आहे. पण माझ्याकडे इथे हे सगळं पाहण्याचा माझा दृष्टिकोन असा आहे की समुद्रावरून त्या काळच्या नाविकांनी रस्ता कसा शोधला असेल ते आपण नंतर बघूया पुढच्या भागात.